पुण्यापाठोपाठ आता नागपूरमध्ये हिट अँड रनची घटना उघडकीस आली आहे। नागपूरच्या शारदा चौक जवळ ममता आदमने आपल्या मैत्रिणींसह मॉर्निंग वॉकला त्या निघाल्या होत्या आणि अचानक पाठीमागून एक पांढऱ्या रंगाची कार आली आणि तिनं दोघींना जोरदार धडक दिली। तर ममताला कारच्या बोनेटची जोरदार धडक बसल्यानं त्या लांब फेकल्या गेल्या आणि तिथेच त्यांना पुन्हा त्या कारनं चिरडलं। ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये चित्रित झाली आहे। ही घटना जरी 7 मेची असली तरी नागपूर पोलिसांनी आरोपींचा शोध घेतला नाही। तसंच पोलिसांना या संदर्भात विचारलं असता चौकशी सुरू आहे। कार चालकाचा शोध सुरू असल्याचं पोलिसांकडून सांगण्यात येत आहे। या अपघातात जखमी झालेल्या ममता आदम आणि त्यांच्या कुटुंबियांशी आमचा प्रतिनिधी रजत वशिष्ठने संवाद साधला। आपण पाहूया। ममताजी, तुम्हाला माहित आहे तो कोण कार चालक होता? कारण तुम्ही जे सीसीटीव्ही मध्ये दिसत आहे, तुम्ही रस्त्याच्या कोपऱ्यातून जात आहात, अचानक पाठीमागून येतो, तुम्हाला उडवतो आणि पुढे चालला जातो। नाही दादा, मला माहित नाही की तो कोण आहे। मी नाही ओळखत त्याला। मला जेव्हा मागून धक्का लागला फक्त एवढंच माहित आहे। मग मी समोर कसे पडले, का पडले मला काही नाही। मी बेहोश होते, मला काही माहित नाही। तुम्हाला उडवल्यानंतर त्यांनी पडण्याच्या नादापायी तुमच्या शरीरावरूनही कार नेली, तुम्हाला खाली कारच्या खाली चिरडला, त्याच्यामुळे तुमच्या अनेक हाडं तुटल्यात। हो दादा, माझ्या छातीपासून तर माझ्या पायाच्या नखापर्यंत प्रत्येक हाड माझं असं दुखत आहे आणि असं तुटलेलं वाटत आहे मला की मी उडू नाही शकत, नाही करवट घेऊ शकत, नाही जास्त वेळ बोलू शकत। त्या वेदनांमुळे जास्त बोलू शकत नाही आहेत। ममता आदमने यांचे वडील आपल्यासोबत आहेत। पोलिसांना तक्रार दिली, गेल्या 3 आठवड्यात काय झालंय? सर, ते त्यांचं म्हणणं हेच आहे का बघ, आम्हाला गाडीचा नंबर दिसत नाही, तुम्ही गाडीचा नंबर द्या, आम्ही त्यांना शोधतो, असं त्यांचं म्हणणं आहे। पण तुम्ही किंवा जो जखमी व्यक्ती आहे तो गाडीचा नंबर कुठून आणणार? सर, त्यांचं म्हणणं आहे ना, तुम्ही नंबरच द्या, आम्ही तो पाहतो, काही करणार नाही। त्या भागामध्ये ज्या ठिकाणी गिट्टी गधान पोलीस स्टेशनच्या अंतर्गत ही घटना घडली त्या भागामध्ये मोठ्या प्रमाणावर नागपूर पोलिसांचे कॅमेरे, महानगरपालिकेचे कॅमेरे लागलेले, कुठल्याही कॅमेऱ्यामध्ये ती कार दिसली नाही किंवा नंबर आलेला नाही। त्यांनी आतापर्यंत चौकातले जे CCTV आहे ते CCTV बंद आहे असे ते सांगतात आम्हाला। आम्ही स्वतः जो व्हिडिओ आहे घेतलेला आहे CCTVतून, तो आम्ही स्वतः जाऊन एका शॉपमधून तो CCTV आम्ही काढलेला आहे। सध्या पोलिसांचं काय म्हणणं, 3 आठवड्यात काय प्रगती झाली? तर ते म्हणतात की आम्ही शोध घेणं चालू आहे आमचंवालं, आणि जे केस त्यांच्या ज्या पोलिसाकडे दिली आहे तो पोलीसवाला सध्या 3 दिवस सुट्टीवर आहे। तर ते त्यांचं असं म्हणणं आहे की तो सुट्टीवर आहे, त्याच्यामुळे प्रयत्न चालू आहे आमच्यावाले। गेल्या 3 आठवड्यामध्ये किती त्रास सहन करावा लागला, किती वेदना सहन कराव्या लागल्या, आणि आज तुमची सरकारला, पोलिसांना काय मागणी आहे? फक्त मला पोलिसांकडून एवढीच विनंती आहे की त्या चालकाला पकडावे आणि त्याला विचारावे की माझा दोष काय आहे। मी मॉर्निंग वॉकला गेली होती, माझी कोणाची दुश्मनी नाही, पण माझ्यासोबत असं का घडलं? ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।